माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। गुलाबजाम खायला कोणाला नाही आवडत। सो आज मी बनवणार आहे गिट्सचे इन्स्टंट मिक्स गुलाबजामुन। हे 200 ग्रामचं पॅकेट आहे। याच्यामध्ये 40 गुलाबजाम बनतात। छोटे छोटे आकाराचे 40 आणि मोठे केले ते 20-25 बनतात। तर हे आपण कापून घेऊया। तर याचा आपल्याला टो बनवायचा आहे चांगला। काही जण दूध घालतात, काही जण पाणी घालतात। सो मी पाणी घालून मळून घेतला आहे। हे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला बनवायचे आहेत। सो पाणी घालून हे मळून घेतलं आहे आणि याचा चांगला टो करून घ्यायचा। जास्त पाणी झाल्यावर ते पातळ पण होऊ शकतं, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। जसं तुम्हाला लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं। सो अशा प्रकारे आपला याचा टो बनवून तयार आहे। आणि हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि याचे गोळ्या बनवायला घ्यायचे। छोटे छोटे अशा गोळ्या बनवायच्या। याच्या तुमच्या आकारावर तुम्हाला किती मोठी साईज पाहिजे, किती छोटी पाहिजे त्याच्या, पण छोट्या छोट्या केल्या की 40 होतील आणि थोडे मोठे केले की कमी होतील। मी छोट्या छोट्या केलेल्या आहेत। माझे 45 गुलाबजाम झाले आहेत। हे मळून घ्यायचं चांगलं। त्याला एकदम अशी भेग वगैरे राहून नाही द्यायची। चांगले गोल करून घ्यायचे म्हणजे ते उकलत नाही, छान बनतात। तुम्ही पाहू शकता किती छान गोल आकार आलेला आहे। एकदम गोल बनवायचे। मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे। ते चांगलं तापलं की मीडियम आचेवर गुलाबजाम आपले तळून घ्यायचे आणि त्यांना कंटिन्यू हलत राहायचं, म्हणजे ते एका साईडला भाजले जात नाही, सगळीकडून भाजले जातात। त्यांना हलवत राहायचं चांगलं। मीडियम गॅसच्या आचेवर हे तळून घ्यायचे। आता हे आपले सगळे गुलाबजाम तळून झालेले आहेत। मस्तपैकी एकदम असं त्यांना छान कलर आला की काढून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता एकदम छान कलर आलेला आहे। आता इकडे आपण त्याचा पाक बनवून घेऊया। तर मी 1 ग्लास साखर टाकली आहे। त्यात जेवढी साखर तेवढेच त्याच्याकडून थोडंसं जास्त पाणी टाकायचं त्यात, कारण की आपल्याला एकदम असा घट्ट पाक नाही बनवायचा, पातळ पाक बनवायचे। जास्त पण पातळ नाही, जास्त पण घट्ट नाही। सो साखर विरघळस्तोवर हलवून घ्यायचं। त्याला छान अशी उकळी आली, गरम झाला की आपला पाक तयार होईल। हा आपला पाक तयार झालेला आहे। त्यात आता आपण गुलाबजाम टाकूया। एकदम गरम गरम पाकामध्ये गुलाबजाम टाकायचे, मग ते लवकर फुगतात। सो मी पाकात गुलाबजाम टाकून घेते आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे ते एकदम भिजले जातात। गुलाबजामने एकदम पाक शोषून घेतला की ते खायला पण छान लागतात। सो अशा प्रकारे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। खूप छान लागतात, खूप मस्त लागतात। तुम्ही पाहू शकता किती छान गुलाबजाम झालेले आहेत। सो गाईज, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।